अमरावतीच्या परतवाड्यामधील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणामधील आरोपी अयान अहमद याला पोलिसांनी अचलपूरमध्ये आणले आणि इथे आता त्याची चौकशी होतीये। आरोपी अयान अहमद याला अचलपूरच्या सरमसपुरा पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी आणण्यात आलं। पोलीस स्टेशनच्या बाजूला अयानचा एक मित्र राहतो, ज्याला अयानने आपला मोबाईल विकला होता। मोबाईलमध्ये अयानने अनेक मुलींचे अश्लील व्हिडिओ देखील काढले होते। त्यामुळे पोलीस अयानला घेऊन मोबाईल विकत घेणाऱ्या युवकाच्या घरी घेऊन गेले। पोलिसांनी आधीच तो मोबाईल जप्त केलेला आहे। यावेळेला आता अयानच्या सोबत इतरही आरोपींची चौकशी पोलीस करतायत। महत्त्वाची बाब म्हणजे अयानला धड चालताही येत नाहीये। पोलीस त्याला अचलपूर मधल्या त्याच्या घरी देखील घेऊन गेलेत। परतवाडा प्रकरणी मुख्य आरोपी असलेला अयानला अचलपूर पोलीस स्टेशनमध्ये आणलेला आहे आणि त्या ठिकाणी त्या अयानला चालता सुद्धा येत नाही इतका प्रसाद पोलिसांनी त्या अयानला दिलेला आहे। त्यामुळे चौकशीचा जो वेग आहे तो आता खूप वाढलेला आहे। ज्या ठिकाणी त्यानं मोबाईल घेतला होता त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी चौकशी केलेली आहे आणि आता परत त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जात आहे परतवाडा पोलीस। सरमसपुरा असं पोलीस स्टेशन आहे जे अचलपूर शहराच्या टोकावर आहे। त्या ठिकाणी त्या अयानला घेऊन आले। इथून त्याला ज्या ठिकाणीहून त्यानं मोबाईल घेतला होता त्या मोबाईलमधून जे अश्लील व्हिडिओ होते तो मोबाईल कोणाकडून घेतला त्याची चौकशी आता पोलीस करत आहे। अयानला चालतासुद्धा येत नाही अशी परिस्थिती सध्या अयानची आपल्याला या दृश्यावरून पाहायला मिळते। पोलिसांनी चांगला प्रसाद त्याला दिलेला आहे असं सध्या तरी या चित्रावरून दिसते। आता परत सरमसपुरा पोलीस स्टेशनमध्ये अयानला घेऊन आलेले आहे। आता चौकशी पोलिसांचा जो वेग आहे तो वाढलेला आहे। पण या दृश्यामध्ये जर बघितलं तर अयानला परत आता पोलिसांच्या वाहनामध्ये बसवलेला आहे। कारण त्याला जो आपण म्हणतो पोलीस कोठडीमध्ये जर त्यांना व्यवस्थित उत्तर दिले नाही तर त्याला प्रसाद दिला जातो आणि तो प्रसाद अयानला पोलिसांनी दिलेला आहे। जो खाकीचा जो हे असतो हे असतं ते अयानला पोलिसांनी दाखवलेलं आहे। आता अयानला घेऊन परत पोलीस जाताना आपल्याला या दृश्यामध्ये दिसते। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, अचलपूर, परतवाडा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।